नमस्कार. शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि आज आपणाला 8 पत्र आलेली होती ती, तर आपण एक तारदेव आरटीओचं पत्र वाचलेलं आहे. आणि काय काय पाकिटात 2-2 पत्र असतात. तर ही जी आता आपण 8 पत्र त्यात मिळालेली आहेत आपणाला, अजून राहिलेली आहेत 5-6, ते उद्याच्याला वाचूया. तर हे 8 पत्र ही येडपाटपणानं येडपाट आरटीओ अधिकाऱ्यांनी गमतीशीर आणि मजेशीर ही लाचखाव अधिकाऱ्यांनी उत्तरं दिलेली आहेत. त्यांना कुठलंही काम करायला नको आणि न काम करता लाच खाऊन काम करणारे हे भ्रष्ट अधिकारी आहेत आणि त्यांनी ही येडपाटपणानं उत्तरं दिलेली आहेत. तर ह्याच्यात आपणाला नांदेड आरटीओचे बी पत्र आहे. तर नांदेड आरटीओच्या पत्रात काय बोलतात ते, आपण त्यांना जी माहिती मागितलेली होती 31 तारखेपर्यंत जप्त केलेली किती वाहनं आहेत 31 मार्चपर्यंत, तर त्याने सरळ उत्तर लिहिलं आहे. आपला कालावधीचा बोध होत नाही आणि आपला अर्ज निकाली काढण्यात आलेला. हा येडपटपणाचा त्यांचं उत्तर आहे आणि हे भ्रष्ट अधिकारी आहेत. त्याच्यामुळं ह्यांची लपडी बाहेर पडतील. ह्यांच्या कार्यालयात गाड्या किती पकडलेत हेच त्यांना माहिती नसल्यामुळं त्यांनी स्पष्ट आम्हाला अर्थबोध होत नाही असं साधं सोपं उत्तर दिलेलं आहे. अंग झटकण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याने. त्यानंतर आपण पुढचं पत्र बघूया. हे 8 पत्र आहेत. हे पत्र आहे संभाजीनगर आरटीओचं. हेही लाचखोर अधिकारी आहेत, भ्रष्ट अधिकारी आहेत आणि ह्यांनीही सरळ उत्तर दिलेले आहेत की मूळ नोंदणी दिनांकापासून 15 वर्ष पूर्ण झालेल्या वाहनांची आकडेवारी आपण मागितलेली होती. तर कार्यालयीन अभिलेख तपासला वाहन क्रमांकानुसार जतन केला जातो. आपण वाहन क्रमांक कळवल्यास आम्ही माहिती देऊ. हे येडपाट अधिकाऱ्यांची येडपाट उत्तरं आहेत की तुमच्या कार्यालयात 15 वर्ष मूळ नोंदणी दिनांकापासून किती गाड्यांची झालेली आहेत. तर ह्यांनी तसं काही मोगांबी उत्तर दिलेलं नाही. पूर्ण त्यांनी हात झटकलेले आहेत. त्यानंतर आपण पत्र बघूया. ते पत्र आहे संभाजीनगरचंच. साधं सोपं उत्तर आहे. तर ह्यांनी जरा आकडेवारी दिलेली आहे की 31/3/2024 काळ्या पिवळ्या टॅक्सींची संख्या 26,922 आहे. टॅक्सींची 4,774 आहे. खाजगी रिक्षांची 553 आहेत आणि ई रिक्षांची ते सांगतात स्वतंत्र अर्ज करा. ती रिक्षा आहे, त्याचा स्वतंत्र अर्ज करण्याची काहीही आवश्यकता नाही. परंतु ह्यांचं हा खोडसळपणानं दिलेलं उत्तर आहे. त्यानंतरचं आपण पत्र बघूया पनवेल आरटीओचं. आता पनवेल आरटीओ काय बोलते. पनवेल आरटीओ ह्याने एक कायदा सांगितलेला आहे की आपण त्यांना काळ्या पिवळ्या रिक्षांची संख्या किती आहे याची माहिती मिळावी, म्हणजे आकडेवारी मागितलेली होती. पण ह्याने स्पष्ट म्हणलेलं आहे की नियम क्रमांक 4नुसार आले माहिती प्रति 2 आहेत त्यांच्याकडं आणि 2 रुपये तुम्ही फी भरल्यानंतर आम्ही तुम्हाला पाठवू. पण हे आरटीओ अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे, जर माहिती अधिकारात कुणी अर्ज केला असला आणि त्याचं उत्तर म्हणजे माहिती 1 पानाची अथवा 2 पानाची अथवा 3 पानाची असेल तर तुम्हाला कुठलाही अधिकार नाही की त्याची फी भरा म्हणून. शासनानं 3 पानापर्यंत तुम्हाला फुकट ती माहिती पाठवायची असते. हा जाणून बुजून तुम्ही उत्तर दिलेलं आहे का हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. हाही अर्ज आहे पनवेल आरटीओचा. पनवेल आरटीओचा. तर त्यांनी ह्या पद्धतीनेच उत्तर दिलं आहे. 2 प्रत 2 रुपये आणि बाकीचं काय त्याच्यात त्यांनी लिहिलेलंच नाही. कागदपत्राच्या छायांकित प्रती, अधिकारामध्ये नमूद केलेल्या वाहन क्रमांकाच्या कागदपत्राच्या छायांकित प्रती, बस एवढंच खाली. म्हणजे बाकी आणि वरनं 30 दिवसात तुम्ही तर उत्तर पाठवशीलात, त्याच्यात काय प्रश्नच येत नाही. हे आपणाला एक उत्तर आहे ठाणा आरटीओचं आहे. ठाणा आरटीओनं बी सरळ स्पष्ट मागितलेली आहे. म्हणलेलं आहे की मूळ नोंदणी दिनांकापासून 15 वर्षे. तर ते काय म्हणतात की आम्हाला कायदे शिकवलेत. त्याने कायदे देतील ते माहिती आपण काढू त्यांच्याकडनं माहिती. ते म्हणे आम्हाला माहिती तयार करून द्यायची. ही माहिती तयार करायचीच नाही.
तुमच्या संगणकावरती माहिती आहे, फक्त तुम्ही संगणकावरून माहितीची चाळावी लागणार आहे साल टाकून. म्हणजे तुम्हाला 2000चं साल टाकलं तर तुम्हाला बराबर 14 वर्षाचे गाड्या, 20 वर्षाच्या गाड्या ह्या मिळू शकतात. त्यानंतरचं आपलं पत्र आहे पुढचं, हे जळगाव RTOचं आहे. हे जळगाव RTOचं आहे. तर त्यांनी काय म्हणलं आहे की आपण 31 मार्चपर्यंत त्यांना ही माहिती मागितलेली होती, तर त्यांनीही असंच उडवाउडवीची उत्तरं दिलेलं आहेत. हे दुसरंही पुन्हा पत्र आहे जळगाव RTOचं. तर त्यांनी असंच फालतूगिरीचं उत्तर दिलेलं आहे की न कुठलं काही विचार न करता. आणि एक आपण जळगावला अपील बी केलेलं आहे, असं काही नाही. आणि मी जळगावला अपीलच्या सुनावणीला 29 तारखेला जाणार आहे. मग त्यांची तिथं होती नव्हती तेवढी जळगावमध्ये ऑनलाईनला पण परिवहन विभागाची आब्रू मांडून येऊ पूर्ण दिवसात. ते देतील उत्तरं मग बराबर. आणि पुन्हा हे बी एक नांदेड RTOचं बी पत्र आहे, त्याने बी असंच उत्तर दिलेलं आहे. म्हणजे एडपाट अधिकाऱ्यांना काहीही करायला नको आणि उत्तरं उलटी द्यायची, हे मात्र त्यांचं हे धंदा आहेत. एडपाट अधिकाऱ्यांनी एडपाट उत्तरं दिलेले आहे. हे कामचुकारपणा करतात अधिकारी, अभ्रष्ट आहेत, पैसे खातात, लाच खातात आणि एडपाट अधिकाऱ्यांनी एडपाट उत्तरं ही दिलेली आहेत. तर जनतेनं लक्षात घेतलं पाहिजे शासन अधिकारी कशी उत्तरं देतात आणि कामात कसा कामचुकारपणा करतात हे प्रत्येकानं समजून जायचं आहे. आणि प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.